नमस्कार मंडळी, आज आहे गणपतीचा 5वा दिवस आणि गणपतीच्या 5व्या दिवशी आमच्याकडे गौराईचं आगमन होतं. आमच्या गावात गौराईला आणण्याची ही पद्धत आणि आमच्या गावात चालत आलेली ही परंपरा तुम्हाला नक्कीच आवडेल. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही गावात त्या श्रद्धेने जोपासली जाते. गावातील वाडीवरच्या सगळ्या बायका एकत्र येऊन अगदी नटून थटून सगळीजण निघाले नदीवर, कारण आमच्याकडे गौरी या नदीवरून आणल्या जातात. काही गावात गौरी या विहीर किंवा मंदिराजवळ एखादी तळी असेल किंवा गावात एखादी तळी असेल तर तेथूनही गौरी आणल्या जातात. सिंधुदुर्गातील बऱ्याच भागात गौरीच्या मुखवट्याचे पूजन होतं. त्यांना साडी नेसून साज शृंगार करून दागिन्यांनी सजवलं जातं. पण दोडामार्ग तालुका हा तळ कोकणात येतो. गोवा राज्याच्या सीमेवर असलेला हा तालुका, त्यामुळे गोवा आणि दोडामार्ग यांच्यातील चालीरीती परंपरा यात काही प्रमाणात साम्य आढळतं. कोकण म्हटलं की नजरेसमोर येतो तो हिरवागार निसर्ग. तर हा आहे आमच्या घोडगे गावातील सुंदर असा हिरवागार निसर्ग. आणि अशा हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यातून आपला मराठमोळा पारंपरिक पोशाख घालून गौरीला घरी आणणे म्हणजे प्रत्येकासाठी एक अद्भुत अनुभवच असतो. तांब्याचा कलश, बांबूची छोटी बनवलेली पडली, त्यानंतर आंब्याचा टाळ, नारळ, हळदीचं 5 पानं असलेलं रोप, आमच्याकडे त्याला हळदीचा खांब असे म्हणतात. तर त्याचबरोबर हळदी कुंकू, तांदूळ, थोडीशी तांदूळ, डाळ, खोबऱ्याचे तुकडे, फुलं, अगरबत्ती हे सगळं एकत्रित गौरी आणण्यासाठी नेलं जातं. आणि ही आहे आमच्या गावातील नदी. इथूनच गौरी या घरी नेल्या जातात आणि याच ठिकाणी संध्याकाळी गौरी विसर्जन आणि त्याचबरोबर गणपतीचं विसर्जनसुद्धा याच ठिकाणी होतं. नदीवर आल्यानंतर जो तांब्याचा कलश असतो तो पाण्याने व्यवस्थित धुतला जातो. त्याला हळदी कुंकू लावलं जातं. त्यानंतर त्याच्यात आपण सोबत आणलेले थोडे तांदूळ, डाळ, खोबऱ्याचे तुकडे, 7 दगड, 7 शिंपल्यांचे छोटे छोटे तुकडे, पानाचा विडा, फूल, हळदी कुंकू आणि 2 वनस्पती आहेत. म्हणजे आमच्या त्या प्रॉपर भागात त्या वनस्पतींना आगाडो आणि मेका असं या 2 वनस्पतींची नावं आहेत. याची 7-7 पानं, ती पण धुवून हे सगळं साहित्य या कलशात भरलं जातं. त्यानंतर आपण गावातील जाणते व्यक्ती म्हणू शकतो किंवा जिला या प्रोसेसविषयी सगळी माहिती आहे अशी स्वतः तोंडात पाण्याचा घोट घेऊन प्रत्येकीचा कलश भरते. कलश भरते म्हणजे काय करते तर नदीचं जे पाणी आहे ते 5 वेळा त्या कलशात टाकते. अशा वेळेला कलश भरणारी व्यक्ती बोलत नाही, कारण तिच्या तोंडात हे पाणी असतं. पाण्याने भरलेला कलश हा त्या छोट्या पडलीत ठेवला जातो. त्याचबरोबर त्याच्यात हळदीचा खांब ठेवला जातो. त्या कलशावर नारळ आणि आंब्याचा टाळ आणि त्यावर नारळ ठेवला जातो. आणि त्यानंतर या नदी मातेला गाराणं बोललं जातं आणि पाण्यात विडा सोडून हा कलश उचलून घरी आणला जातो. आणि विशेष म्हणजे कलश उचलण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीने पाण्याचा घोट आपल्या तोंडात घ्यायचा असतो आणि हाच पाण्याचा घोट तोंडात घेऊन घरी यायचं असतं. एकदा कलश उचलल्यानंतर वाटेत थांबायचं नसतं किंवा मागे वळून बघायचं नसतं. तोंडात घेतलेला घोट हा आपण गिळता कामा नये किंवा तो थुंकताही कामा नये. या गौरी घरात नेऊन ठेवल्यानंतरच आपण तोंडात घेतलेलं पाणी हे थुंकू शकतो. ही आमच्या गावातील पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि आजच्या युगातील सुद्धा स्त्री ही तेवढी श्रद्धेने आणि तेवढ्याच आत्मीयतेने ती पाळते आणि या गौराईला आपल्या घरी घेऊन येते.
गौराई दारात आल्यानंतर तिला ओवाळलं जातं, तिचे पाय धुतले जातात आणि त्यानंतर अशा प्रकारे हाताचे ठसे लावून त्याच्यावर पाय ठेवून जी व्यक्ती गौरी आणते, जी स्त्री गौरी आणते, ती व्यक्ती त्या ठस्यावरच पाय ठेवून घरात येते आणि त्यानंतर गणपतीच्या बाजूला अशा प्रकारे गौरीची स्थापना होते. प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात हे असे श्रद्धेने, आपुलकीने आणि आत्मीयतेने गौरीचं आगमन होतं. आमच्या गावातील गौरीच्या आगमनाची परंपरा, आमच्या गावात गौरी कशा प्रकारे आणल्या जातात हे दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे. प्रत्येक भागातील चालीरीती या वेगवेगळ्या असतात, तिथल्या प्रथा, परंपरा या सुद्धा वेगवेगळ्या असतात. ही आहे आमच्या गावातील परंपरा, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते आणि येणारी प्रत्येक पिढी तेवढ्याच आपुलकीने, उत्सुकतेने आणि श्रद्धेने ती परंपरा जपत असते. गौरी दिवशीच आमच्याकडे औसा पण असतो. गौरीचे पूजन झाल्यानंतर गौरीला, गणपतीला औसा ठेवला जातो. त्यानंतर अंगणातली तुळस, आपल्या घरातला देवारा यांच्यापुढे औसा ठेवला जातो आणि त्यानंतर गावातील मंदिरात औसा ठेवण्यासाठी गावातील सगळ्या स्त्रिया जातात. तर अशा प्रकारे आमच्याकडे गौरीचे आगमन होते. आगमनानंतर पूजन आणि त्यानंतर औसा भरला जातो. गौरीला गोडधोडाचा, खीर, पुरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच दिवशी संध्याकाळी हे गौरीचं विसर्जन असतं. गौरीबरोबरच 5 दिवसांच्या गणपतीचं पण याच दिवशी विसर्जन केलं जातं. तर हा आहे गौरी स्पेशल व्हिडिओ, आमच्या गावातील गौरी आणण्याची परंपरा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.